छत्रपती संभाजीनगरमध्ये गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश। डॉक्टर सोनावणेच मुख्य सूत्रधार असल्याचं उघड। आतापर्यंत 4 गंभीर गुन्हे दाखल। उजनीच्या पाण्यानं चंद्रभागा ओव्हरफ्लो। सोलापूरकरांना मिळाला दिलासा। वारकऱ्यांचं नागरिकांकडून समाधान व्यक्त। आषाढी यात्रेच्या नियोजनानिमित्तानं प्रशासकीय बैठक। पूर्वतयारीचा अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा। छत्रपती संभाजीनगरच्या प्रारूप विकास आराखड्यातील सुनावणीला सुरुवात। दिवसभरात 252 आक्षेपधारकांची सुनावणी। नाशिक जिल्ह्यात अवकाळीचा कहर सुरूच। सुरगाणा तालुक्यात मोठं नुकसान। घराच्या भिंती पडल्यानं आणि छप्पर उडून गेल्यानं नागरिकांचं नुकसान। सिद्धेश्वर धरणात मृत पाणीसाठा शिल्लक। वडक तलाव पडला कोरडा ठाक। हिंगोलीकरांवरती पाणी टंचाईची टांगती तलवार। नांदेड जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा। तातडीनं पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। धाराशिवमध्ये कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या जर्सी गायींची सुटका करण्यात पोलिसांना यश। 13 लाखांचा मुद्देमाल जप्त। धाराशिवमध्ये तुळजाभवानीच्या सिंहासन पूजेसाठी करावी लागणार नोंदणी। मंदिर प्रशासनाचा भाविकांना आवाहन। मोसमी पाऊस 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज। हवामान विभागानं दिली माहिती। राज्यात पुन्हा गारपिटीची शक्यता। अहमदनगर आणि नाशिकला अलर्ट जारी। घाटकोपरमधील मृतांचा आकडा 16 वर। होर्डिंगखाली दबलेल्या कारमधून 2 मृतदेह काढले बाहेर। ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती। बुलढाण्यासह पंचक्रोशीतील गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात केवळ 15% जलसाठा शिल्लक। जून अखेर पुरेल इतकाच जलसाठा असल्यानं पाणी टंचाईचं संकट। पिंपरी चिंचवडकरांवरती पाणी टंचाईची टांगती तलवार। पवना धरणात केवळ 28.93% जलसाठा शिल्लक। बुलढाणा जिल्ह्यातील आलेवाडी लघु प्रकल्पाच्या डॅम लाईनच्या पायाभरणीचं काम सुरू। लघु प्रकल्पासाठी लाल मातीचा वापर केल्यानं ग्रामस्थांची जलसंपदा विभागाकडे तक्रार। चोपडा तालुक्यात गुरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। ज्वारी, बाजरी आणि मक्याचा कडबा घेऊन त्याची बारीक कुट्टी करण्यात शेतकरी व्यस्त। गोंदियातील रक्तपेढ्यांमध्ये 15 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक। स्वयंस्फूर्तीनं रक्तदान करण्याचं नागरिकांना आवाहन। सोलापूरच्या वांगी गावात पीर महादेव यात्रेला सुरुवात। 3 दिवस धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी।